पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर अत्यंत सुबक व रेखीव बांधकाम असणारी पंढरपूर नगर परिषदेची पुरातन ऐतिहासिक इमारत आज वापराविना धूळ खात पडू नये। या इमारतीच्या वर गच्चीवर भिंतींमध्ये आणि आवारात मोठमोठी झाडे झुडपे वाढल्याने या इमारतीला झाडाझुडपांचा विळखा पडलाय। शासनाच्या वृक्ष लागवडीचा संदेश जपत पंढरपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनीच या इमारतीवर अशी मोठमोठी झाडी लावली आहेत की काय असा उपरोधात्मक प्रश्न विचारत महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी अक्षा कर्तव्य दक्ष व दूरदृष्टीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करावा, तसेच ही झुडपं काढून इमारत सुशोभित करून वापरात आणावी अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आज आपण पंढरपूर शहरातील अत्यंत जुन्या नगरपालिका जी 1917 साली इंग्रजांनी बांधली तिथं आहोत। आता पंढरपूर शहरामध्ये वार्षिक 2 कोटीचं टेंडर आहे आणि दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते आणि दरवर्षी 2 कोटी रुपये जातात कुठं असा प्रश्न पंढरपूरकर म्हणून आम्हाला पडला होता आणि आम्ही सगळं निरीक्षण केलं, पण अख्ख्या शहरात काय आम्हाला झाडं दिसली नाहीत। पण ठेकेदारानं आणि अधिकाऱ्यानं डोकं चालवून ह्या नगरपालिकेची जुनी जी बिल्डिंग दिसते तुम्हाला मागं, जी इंग्रजांनी बांधली, त्यांनी अशी बांधली नाही कधी, त्या इंग्रजांनी बांधलेल्या बिल्डिंगवर ठेकेदाराने अधिकाऱ्यानं संगनमत करून वृक्ष लागवड केली आहे आणि हा उपक्रम खरंच म्हणजे चांगला फायदा दिसतोय आणि ह्याचा अनुकरण अख्ख्या देशानं करावं असं काम या पंढरपूरच्या नगरपालिकेने केले। तुम्ही बघू शकता किती सुरेख झाडी इथं बिल्डिंगवर लावली आहे आणि 2 कोटीचं टेंडर काढून फक्त बिल्डिंगवर सरकारी अधिकाऱ्यांच्या ऑफिसवरच झाडं लावायचं काम ठेकेदारानं केलंय। आम्ही असं बोलण्यामागं कारण एक आहे की पंढरपूर शहरामध्ये वार्षिक 2 कोटीचं टेंडर निघतं, ती झाडं कुठं जातात, कुठं काय होतात, ही झाडं लावतात का नाही, पण अधिकारी संगनमत करून झाडांचं दुसरं शूटिंग दाखवलं जातं। पण ही झाडं लावल्यानंतर कळतं की पंढरपूरची नगरपालिका आणि ठेकेदार किती चांगला असेल, किती आनंदात असेल की त्यांनी कुणालाही धोका होऊ नये, ट्रॉफिकला धोका होऊ नये, कुठल्या माणसाला धोका होऊ नये म्हणून साक्षात बिल्डिंगवर ही झाडं उभा केली आहेत। आणि ह्यांचं मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं मागणी करतो, असे अधिकारी आणि असे ठेकेदार पूर्ण देशाला, राज्याला मिळावे आणि देशभराचं कौतुक म्हणजे आमच्या या पंढरपूरचं कौतुक पूर्ण देशभरामध्ये होईल। काय शहरामध्ये काय ठेकेदार येडे असतील ती रोडला झाडं लावतात, काय रानामाळात लावतात, पण आमची पंढरपूरची नगरपालिका ही बिल्डिंगवर झाडं लावते, ही खरंच कौतुकास्पद आहे। आणि मी असं बोलण्यामागं मी पंढरपूर नगरपालिकेचा पहिला निषेध करतो, कारण जी 1917 साली इंग्रजांनी बांधलेली नगरपालिका आहे आज ती पूर्ण चांगल्या अवस्थेत आहे, पण अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळं इथं भयंकर झाडी वाढली आहे आणि झाडी वाढल्यामुळं ह्या बिल्डिंगला धोका निर्माण झालाय। पण ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमतानं या सगळ्या गोष्टी चालू आहेत। अधिकाऱ्यांचं फक्त ठेक्यावर, ठेक्याच्या पाकिटावर फक्त लक्ष आहे आणि या पंढरपूर शहरामध्ये काय चाललंय ह्याच्याशी अधिकाऱ्याला देणं घेणं नाही। ठेकेदार फक्त कागदावर झाडं दाखवतो आणि अधिकारी फक्त वृक्ष लागवड केली म्हटलं तर ही दाखवतील असा प्रश्न पडतोय। ही झाडं लवकरात लवकर नाही काढली तर आम्ही ही झाडं कापून अधिकाऱ्याच्या म्हणजे जसं रस्त्यात तशी आम्ही ऑफिसमध्ये झाडं लाकडं रचू आणि लवकरात लवकर ह्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू। जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी।